नमस्कार, मी डॉक्टर दत्तायस्कर. माझे मनसर येथे श्री दत्त हॉस्पिटल आहे. या ठिकाणी मी आयुर्वेदिक व ॲलोपॅथिक या दोन्ही संयुक्त वैद्यकीय उपचार पद्धतीने संधिवात, मणक्याचे विकार, पॅरालिसिस, हृदयविकार, पोटाचे विकार, मानसिक विकार अशा अनेक असाध्य व्याधी उपचार करत आहे. आज माझ्या इथे माझी एक पेशंट आहे, सौ सिंधू धानापुणे. यांचं मूळ गाव धांदरफळ म्हणजे संगमनेर जवळ 10 किलोमीटर धांदरफळ नावाचं गाव आहे आणि त्यांना संधिवाताचा आमवाताचा त्रास आहे. ती गेली माझ्याकडे 2 वर्षापासून येत आहे. तसं त्यांना संधिवाताचा त्रास 10 वर्षापासून होता आणि त्यांना प्रचंड वेदना होत्या, काम करता येत नव्हतं आणि आज मी त्यांना औषध उपचार केला, त्यांना अतिशय चांगला फायदा झाला आहे. तरी त्यांना उपचारांचा काय फरक पडला आहे तो अनुभव मी त्यांना विचारत आहे. ताई, तुमचं नाव काय संपूर्ण? सिंधू सुरेश धानापुणे. तुमचं गाव कोणतं? धांदरफळ, तालुका संगमनेर. आणि तुम्हाला हा त्रास 15 वर्षापासून आहे. 15 वर्ष. मग ज्यावेळेस तुम्हाला संधिवाताचा त्रास होता त्यावेळेस तुम्हाला किती त्रास होता आणि काय काय त्रास होत होता? हात पायांना यांना यायच्या, दुखायचं, काहीच करता येत नव्हतं मला. बरोबर. हातपाय झोपून राहत होते मी. झोपून राहत होता. पण तुमच्या काय आले तर मला गुणच आला, असं म्हणजे चांगला फरक पडला. चांगला म्हणजे फरक तुम्ही पडला. जागेवर बसून राहायचा? जागेवर बसून. ठणक किती होता? ठणक तर लई पार झोपच नव्हती. असे रात्रून दिवस असे हातपाय दुखायचे. जीवनाचा कंटाळा होता. कटाळे होते. यांना विचारून पाणी घेण्याचे फार असं वाटायचं, नको नको झालं, काही करू वाटायचं जीवाला, असं म्हणजे वेगळं म्हणजे मनात यायचं. काय मनात काय विचारायचं? काही वेळ असं वाटायचं हातच करावा, हे फार खरंच ना दुखत होतं. म्हणजे जीव नको जाता. नको जात खरं. म्हणजे इतक्या वेदना होत्या, जीवनाला कंटाळा होता. कंटाळे. आणि काही काम करता येत होतं का? काहीच नव्हतं. बरोबर ना? वेदना प्रचंड असल्यामुळे काम करता येत नव्हतं. फरक पडला चांगला. शेतात कामाला जाते. तुम्ही शेतात काम पण करता? काम पण. आता वेदना कमी झाल्या तुमच्या? कमी झाल्या, आता काहीच त्रास नाही मला. काय तर. आणि एकदम चांगलं जीवन जगताय. चांगलं. तुमचं नाव सांगा संपूर्ण? सुरेश सावराम धानापुणे. आता यांना हा संधिवात त्रास 15 वर्षापासून आहे. आणि किती त्रास होता आणि काय काय त्रास होता? तिला नाडी बांधता येत नव्हती, जंपर करता येत नव्हता. इतके यत्न चालू होते का विचारतच नाही. तुमच्याकडे आल्यापासून बराच फरक पडला. म्हणजे काही काम करता येत का? काहीच करता येत नव्हतं, खुरपता येत नव्हतं, काही कामाला जाता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. आणि वेदना फार होत होत्या. थांबल्या गोळ्या औषध घेतल्यापासून फार येत होता. माझी एक पेशंट आहे, सौ सिंधू धानापुणे. त्यांचं मूळ गाव संगमनेर पासून 10 किलोमीटर धांदरफळ आहे. त्यांना आमवाताचा त्रास आहे, म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे. गेली 15 वर्षापासून प्रचंड वेदना आणि प्रचंड त्रास होत होता. डायग्नोज नसल्यामुळं प्रॉपर उपचार नव्हते आणि उपचार न झाल्यामुळं त्या वेदनेला कंटाळ्या होत्या. मी त्यांना आयुर्वेदिक व ॲलोपॅथिक पद्धतीचे उपचार करून, म्हणजे जे टॉप लेवलचे रुमॅटॉलॉजिस्ट असतात त्यांची ट्रीटमेंट देऊन, त्यासोबत माझा आयुर्वेदिक फॉर्म्युला आहे जो मी स्वतःचा गेली 23 वर्षाच्या वैद्यकीय व्यवसाय म्हणजे अनुभवातून मी तयार केलेला फॉर्म्युला आहे. आणि त्या फॉर्म्युला आणि त्यासोबत म्हणजे ॲलोपॅथिक औषधं ज्याचा त्यांना अतिशय चांगला फायदा झाला. कुठलाही पेशंट संधिवात, आमवाताचा, मणक्याचा जागेवरती जर असेल तरी ह्या ट्रीटमेंटने तो त्याचं नॉर्मल जीवन जगता येतं. तो काम करू शकतो, शेतात काम करू शकतो. सर्वात महत्वाचं, त्याच्या वेदना कमी होऊन त्याला जीवन जगण्याची उर्मी आणि इच्छा प्राप्त होते. एकदम हेल्दी आणि सुखी जीवन जगता येतं. या ताईंना योग्य ट्रीटमेंटमुळे अतिशय चांगला फायदा झाला. वास्तविकता आमवातामध्ये प्रचंड आणि मरणप्राय वेदना असतात. तो एक जेनेटिक डिसीज आहे. याच्यामध्ये इतक्या वेदना असतात, जीव नको मेले परवडला असं वाटत असतं पेशंटला. घरच्यांना काही माहीत नसतं, पुढे हातपाय फ्रॅक्चर नसतं समजत नाही. जर हातपाय फ्रॅक्चर असेल तर लोकांना वाटतं हा वेदना आहे पेशंटला. पण ज्यावेळेस पेशंटला काही दिसतच नाही आणि प्रचंड वेदना असतात त्यावेळेस घरच्यांना कळत नाही. बऱ्याच वेळा घरच्यांना असं वाटतं पेशंट नाटक करतो किंवा ढोंग करतो, परंतु फक्त हे वेदना पेशंटलाच माहीत असतात. जसे दिवस जातील तसे वेदना वाढत जातात व सांधे पण कडक होत जातात. मग पेशंटची हालचाल करणं सुद्धा पेशंटला फार अडचणीचं होतं. वास्तविक पाहता केवळ वेदनाशामक गोळ्याने फक्त वेदना थांबतात तर आजार बरा होत नाही. हा आजार बरा करण्यासाठी त्याला प्रॉपर ट्रीटमेंट द्यावी लागते. फक्त घरच्यांनी आजार काय आहे, त्याला काय त्रास होतो हे समजून घेणं गरजेची गोष्ट असते. माझा मंचर इथे पत्ता आहे डॉक्टर दत्तायस्कर, श्री दत्त हॉस्पिटल, एसटी स्टँडजवळ, उन्हाळ फाटा. माझा मोबाईल नंबर आहे 9890 20 68 73.